Next chapter is alcohols, phenols, and ethers. First of all, we have to study about alcohols. That is, what are alcohols? So, alcohols are organic compounds whose molecules contain hydroxyl group attached to saturated carbon atom. These hydroxyl group can also be present in aromatic compounds. There are two types of aromatic hydroxy compounds. One is phenols and other is aromatic alcohols. When hydroxyl group is directly attached to the benzene ring, it is called as phenol. And when hydroxyl group is present in the side chain of aromatic ring, the compound is termed as aromatic alcohol. सो अल्कोहोल्स म्हणजे काय, तर ज्या कंपाऊंड्स मध्ये किंवा ज्या मॉलिक्युल्स मध्ये OH ग्रुप हा सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला अटॅच असतो त्याला आपण अल्कोहोल असं म्हणतो. हा OH ग्रुप एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये पण प्रेझेंट असू शकतो. त्याला आपण दोन टाइप्स आहेत त्याच्यामध्ये, फिनॉल्स आणि एरोमॅटिक अल्कोहोल्स. जर बेन्झीन रिंगला जर डायरेक्ट OH ग्रुप अटॅच असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हे एक कंपाऊंड आहे किंवा हे दुसरं कंपाऊंड आहे, याच्यामध्ये बेन्झीन रिंगला डायरेक्ट OH ग्रुप अटॅच आहे, तर हे जे 3 नंबरचं कंपाऊंड आहे याच्यामध्ये बेन्झीन रिंगला साइड चेन आहे CH2OH आणि CH2 ला हा OH अटॅच आहे, त्याला आपण एरोमॅटिक अल्कोहोल्स असं म्हणतो. नाउ अबाउट ethers. Ethers are compounds which contain an oxygen atom bonded to 2 alkyl or 2 aryl or 1 alkyl and 1 aryl group. Ethers are organic oxides and are considered as anhydrides of alcohols. आता इथर्स हा तिसरा टाईप आहे कंपाऊंडचा. एक झाला अल्कोहोल, दुसरा झाला फिनॉल, तिसरा आहे इथर्स. तर इथर्स ह्या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन ॲटमला 2 अल्किल, 2 आरिल किंवा 1 अल्किल आणि 1 आरिल ग्रुप अटॅच असतो. ह्या ठिकाणी एक्झाम्पल पहा, ROR डॅश म्हणजे 2 अल्किल ग्रुप आहेत, ROAR म्हणजे 1 अल्किल आणि 1 आरिल ग्रुप आहे, आणि AROAR डॅश म्हणजे 2 आरिल ग्रुप्स हे त्या ठिकाणी डायव्हॅलंट ऑक्सिजनला अटॅच आहेत. ह्यालाच आपण ऑर्गॅनिक ऑक्साइड्स असंही म्हणतो, आणि अल्कोहोलची अनहायड्राइड्स. आता त्यानंतरचा भाग आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. सो alcohols are classified as mono, di, tri or polyhydric compounds किंवा polyhydric alcohols. अल्कोहोल्स आणि फिनॉल्स, जर एक OH ग्रुप असेल तर त्याला आपण मोनोहायड्रिक कंपाऊंड असं म्हणतो. या ठिकाणची एक्झाम्पल्स बघा, अल्कोहोलचं एक आहे, एक फिनॉलचं आहे. मोनोहायड्रिक अल्कोहोल किंवा मोनोहायड्रिक फिनॉल. धिस वन डायहायड्रिक 2 OH ग्रुप्स आर प्रेझेंट. या ठिकाणी बेन्झीन रिंगला 2 OH ग्रुप आहेत, म्हणजे मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, आणि त्यानंतर या ठिकाणी 3 OH ग्रुप्स अटॅच आहेत. इथं ॲलिफॅटिक एक दिले एक्झाम्पल आणि ॲरोमॅटिकचं एक दिलेलं आहे, तर ह्या दोन्हीमध्येही 3 OH ग्रुप्स आहेत. तर हे झालं क्लासिफिकेशनचा एक टाईप. आता त्यानंतर मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ द कार्बन ॲटम टू विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड. आता मोनोहायड्रिकचं जे फर्दर क्लासिफिकेशन आहे, हे क्लासिफिकेशन कशावर डिपेंडंट आहे, तर OH ग्रुप हा ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे
त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे त्याच्यावरनं, म्हणजे sp3 आहे का sp2 आहे का sp आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट, अल्कोहोल्स कंटेनिंग sp3COH bond. These alcohols OH group is attached to sp3 hybridized carbon atom of alkyl group. These alcohols are further classified as primary, secondary, tertiary alcohols, in which OH group is attached to primary, secondary and tertiary carbon atom respectively. तर हा जो टाइप आहे, ह्या टाइप मध्ये OH ग्रुप हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला जोडलेला असतो आणि त्याच्यामध्ये मग त्याचे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असे 3 टाइप्स आहेत. की हे कशावरून आहे, तर OH ग्रुप प्रायमरी कार्बनला जोडलेला आहे, सेकंडरीला जोडलेला आहे का टर्शरीला. आता हे जे स्ट्रक्चर्स आहेत ह्याच्यामध्ये इथं OH ग्रुप इज अटॅच्ड टू प्रायमरी कार्बन ॲटम, त्याला आपण प्रायमरी अल्कोहोल म्हणतो. इथं OH ग्रुप इज अटॅच्ड टू सेकंडरी कार्बन ॲटम, त्याला आपण सेकंडरी अल्कोहोल म्हणतो. या ठिकाणी OH ग्रुप इज अटॅच्ड टू टर्शरी कार्बन ॲटम, तिथं आपण टर्शरी अल्कोहोल्स असं म्हणतो. Then each of these 3 types of alcohols can also be either allylic or benzylic if sp3 carbon carrying OH group is further bonded to sp2 carbon. तर ही जे 3 टाइप्स आहेत, हेच 3 टाइप्स आपल्याला अलिलिक अल्कोहोल्स आणि बेन्झिलिक अल्कोहोल्स असंही त्यांचं फर्दर क्लासिफिकेशन करता येतं. अलिलिक अल्कोहोल्स, इन धिस टाइप ऑफ अल्कोहोल्स OH ग्रुप is attached to sp3 hybridized carbon atom which is further bonded to carbon-carbon double bond, and these alcohols may be primary, secondary and tertiary. And benzylic alcohols, here OH group is attached to sp3 hybridized carbon atom which is further bonded to an aromatic ring. These alcohols are also primary, secondary and tertiary. आता अलिलिक अल्कोहोल कशाला म्हणायचं, तर या ठिकाणची जी वरची जी 2 एक्झाम्पल्स आहेत, वर किंवा 3 एक्झाम्पल्स दिलेली आहेत, ही एक्झाम्पल्स अलिलिक अल्कोहोलचे आहेत. म्हणजेच काय, OH ग्रुप अटॅच्ड कार्बन ॲटम इज अटॅच्ड टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि त्याला हा कार्बन जोडलेला आहे ज्याला OH ग्रुप आहे, म्हणून हे प्रायमरी अलिलिक अल्कोहोल. In this second example, OH group is attached to secondary carbon atom आणि त्यानंतर मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याला सेकंडरी अलिलिक अल्कोहोल म्हणता येईल. आणि हे जे तिसरं आहे, याच्यामध्ये टर्शरी कार्बन ॲटम ला OH ग्रुप जोडलेला आहे आणि हा टर्शरी कार्बन ॲटम कार्बन कार्बन डबल बॉन्डला जोडलेला आहे. म्हणजे डबल बॉन्डला जोडलेल्या कार्बनला जर sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम जोडलेला असेल आणि त्याला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण अलिलिक अल्कोहोल म्हणतो. आता बेन्झिलिक अल्कोहोल मध्ये या ठिकाणी बेन्झिन रिंगला CH2 ग्रुप आहे आणि त्याला OH आहे, म्हणजेच हे बेन्झिलिक अल्कोहोल झालं. When OH group is attached to sp3 hybridized carbon atom which is attached to aromatic ring, it is called as benzylic alcohol. या ठिकाणी प्रायमरी कार्बनला जोडलेला आहे म्हणून हे प्रायमरी अल्कोहोल होईल. या ठिकाणी त्याच पद्धतीने आहे सेकंडरी कार्बनला OH जोडलेला आहे म्हणून ते सेकंडरी अल्कोहोल होईल.
Next type is alcohols containing sp2COH bonds. In these alcohols, OH group is attached to a sp2 hybridized carbon atom, which is a part of carbon-carbon double bond. These alcohols are also called as vinylic alcohols. For example, CH2 double bond CHOH vinyl alcohol. तर हा जो टाईप आहे ह्या टाईप मध्ये डबल बॉन्डच्या कार्बन ॲटमला जर OH ग्रुप अटॅच असेल, डबल बॉन्डचा असणारा कार्बन हा sp2 हायब्रिडाइज्ड असतो आणि त्याला जर OH ग्रुप जोडलेला असेल तर त्याला आपण विनायलिक अल्कोहोल्स असंही म्हणू शकतो. हे जे दिलेलं कंपाऊंड आहे दॅट इज विनायलिक अल्कोहोल्स. Next is classification of ethers. Ethers are classified as symmetrical or simple ethers and unsymmetrical and mixed ethers, depending on whether two alkyl aryl groups bonded to oxygen atom are same or different respectively. आता इथरचं जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये सिंपल म्हणजेच सिमेट्रिकल आणि मिक्स्ड म्हणजेच अनसिमेट्रिकल इथर्स असं आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. आता याच्यामध्ये डायव्हॅलंट ऑक्सिजनला दोन्ही ग्रुप जोडलेले जे आहेत हे दोन्ही ग्रुप सेम आहेत, CH3 ग्रुप्स आहेत. म्हणजे जर दोन्ही ग्रुप जर सेम असतील तर त्याला आपण सिमेट्रिकल किंवा सिंपल इथर असं म्हणतो. आणि या ठिकाणी जर बघितली एक्झाम्पल्स तर CH3OC2H5 दोन ग्रुप वेगळे वेगळे आहेत, किंवा या ठिकाणी C6H5OCH3 दोन ग्रुप्स वेगळे आहेत, तर त्यांना म्हणायचं अनसिमेट्रिकल इथर्स किंवा मिक्स्ड इथर्स. सो व्हेन both the groups are same, it is simple or symmetrical ethers, and when the two groups are different, then it is called as mixed or unsymmetrical ether.